न्यूज मध्ये स्वागत आहे। मी उभा आहे जुन्नर बाजार समितीच्या मुख्य कार्यालयापाशी आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना बाजार समितीने आवाहन केलेलं आहे। आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं असेल, सुरुवातीला मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांचा 2 लाख रुपयांचा अपघात विमा हा जाहीर केलेला आहे आणि त्याला चांगलं यश मिळतंय। परंतु त्यापूर्वी देखील या जुन्नर बाजार समितीच्या संचालकांनी निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं का जो काही शेतकरी आपल्या बाजार समितीमध्ये माल घेऊन येईल त्याचा अपघाती विमा काढायचा। आणि अखेर सगळं हे झाल्याच्या नंतर आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तब्बल 5 लाख रुपयांचा हा शेतकरी अपघात विमा हा याच्यामध्ये काढण्याचं हे ठरलेलं आहे। तर अजितदादा पवार शेतकरी अपघात विमा असं या विम्याचं नाव आहे आणि हा दरवर्षी हा विमा रिन्यू होणार आहे आणि बाजार समितीच्या वतीने जे काही इन्शुरन्स कंपनी आहे त्यांच्याशी टायअप या ठिकाणी केलं जातंय। दरवर्षी एका वर्षामध्ये जर शेतकऱ्याचा अपघात झाला तर त्याला 5 लाख रुपये मिळतील। समजा त्याच्यामध्ये जे काही कायमस्वरूपी अवयव निकमी झाले किंवा अपंगत्व आलं त्या अपघातामध्ये तरी देखील त्याला 5 लाख रुपये मिळतील। जर काही बाकीची इतर गंभीर स्वरूपाची परंतु कायमस्वरूपी नाही अशी जरी जखम झाली तर 50% या 5 लाख रुपयाच्या किमतीच्या 50% हा अपघाताच्या विम्याचे हे शेतकऱ्याला पैसे मिळतील। शेतकऱ्यांनी फक्त इथं अर्ज द्यायचा आहे। शेतकरी हा जुन्नर तालुक्यातला असला पाहिजे आणि जुन्नर बाजार समितीला त्याने माल घातलेला पाहिजे आणि जे काय आपलं समजा एखादा जनावर विकणारा शेतकरी तो देखील शेळीचं जनावरांचं विकल्याची पावती घेऊन तो या ठिकाणी हे करू शकतो। त्यासाठी कागदपत्र काय काय पाहिजे तर त्याच्यामध्ये शेतमाल विक्रीची पावती पाहिजे, जनावर विक्री केल्याचा काही पुरावा पाहिजे, पावती वगैरे असेल, आधार कार्ड आणि 7/12 उतारा पाहिजे। म्हणजे हे जुन्नरचे हे जे मुख्य कार्यालय इथं समजा जे बाजार उतरला आहे, समजा आळे फाटाला आहे, बेल्लेला आहे, या ठिकाणी देखील शेतकरी जाऊन सकाळी 10 ते 12:30 वाजेपर्यंत हा आपण विम्याची ही सगळी कागदपत्र या ठिकाणी जमा करू शकतो। आता काय झालंय की याच्यामध्ये खूपच कमी दिवस शिल्लक आहे, तर 12 ऑगस्ट पर्यंत हे अर्ज करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं जाते। तसं शेतकऱ्याचा चांगला प्रतिसाद मिळतोय, परंतु याची मुदत फक्त 12 ऑगस्ट पर्यंत असल्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा असं हे सभापती संजय काळे असतील, उपसभापती निवृत्ती मुरलीधर काळे असतील, सचिव रुपेश सुभाष कवडे तसेच सर्व संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी केलेलं आहे। त्यामुळं आणि हा फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर व्यापारी पण आहे, त्यात हमाल मापाडी हे देखील या अजितदादा पवार शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये लागू आहेत आणि हा तातडीने जास्तीत जास्त लोकांनी आता या ठिकाणी पाहू शकतो का ही सगळी शेतकरी हे विम्याचंच काम घेऊन आलेले मोठ्या संख्येने येत आहेत, परंतु जशी लोकांनी यायला पाहिजे तसं काय लोक अजून दिसत नाहीये। इतके आपले हजारो शेतकरी आहेत ते जास्तीत जास्त, कारण काय आहे याचे सगळे जे पैसे आहेत हप्ते हे बाजार समिती भरणार आहे। समजा जर दुर्दैवाने कोणाचा अपघात घडला तर 5 लाख रुपये ही तशी काही छोटी रक्कम नाही, तीच आपल्या शेतकऱ्यांना खूप कामी येऊ शकते। जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा लाभ घ्यावा असं आवाहन बाजार समिती जुन्नर यांनी केलेलं आहे। पाहत राहा शिवाय न्यूज जुन्नर।